नमस्कार, मी सुनील केदारे आणि आपण पाहताय जनता दरबार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना आपण जनता दरबारच्या वतीने रणधुमाळी हा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपण मागच्या एपिसोडमध्ये 135 शहापूर विधानसभा या विधानसभेवरती चर्चा आयोजित केली होती. विधानसभेचे कल कसे असतील, काय कोणते उमेदवार उभे राहतील, कशा प्रकारचं या तालुक्याचं वातावरण आहे, ही संपूर्ण चर्चा आपण केली होती आणि ही चर्चा पाहून अनेक नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधला. आपल्या तालुक्याच्या जवळच असलेली 139 मुरबाड विधानसभा या विधानसभेबाबत देखील आपण अशाच प्रकारचा एपिसोड करावा अशी मागणी लोकांकडून करण्यात आली आणि याचाच एक पुढील भाग म्हणून आपण आज मुरबाड विधानसभाच्या बाबत चर्चा आयोजित केलेली आहे. मुरबाड विधानसभा म्हणजे कल्याण, शहापूर आणि नगर अशा ह्या 3 तालुक्यांना व्यापलेली विधानसभा. यातून कल्याण व नगर हा महामार्ग जातो. अशी ही विधानसभा सर्व दृष्टीने कशी विकसित झालेली, काय तिथले वातावरण आहे, आपण आज आपले पाहुणे पत्रकार उमेश जोशी की जे ग्राउंड लेवलवरती नेहमी कार्यरत असून प्रत्येक तालुक्याची माहिती घेऊन या ठिकाणी तालुक्याचा खडा न खडा इतिहास यांना माहिती आहे आणि त्यांचाच आपण या ठिकाणी अनुभवाचा लाभ घेऊन आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत मुरबाड 139 विधानसभेवर. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी आम्हाला सांगा की मुरबाड विधानसभेचा इतिहास काय आहे? तसं बघितलं तर मुरबाड विधानसभेचा जो इतिहास आहे, मुरबाड प्रथमतः म्हणजे असं आहे की ज्यांना मुंबईचा शिल्पकार म्हटलं जातं हे नाना शंकर शेठ यांची ती कर्मभूमी, जन्मभूमी आपण म्हणू शकतो. त्याच नाना शंकर शेठ यांचा ज्या ठिकाणी वास्तव्य होतं तो मुरबाड तालुका. मुरबाड तालुका 1900 साधारणपणे 72च्या दरम्यान शांताराम घोलप हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं पहिले आमदार त्यावेळेस झाले होते. त्यानंतर सलग 3 टर्म ते त्या ठिकाणी आमदार होते. त्यांची जी शेवटची टर्म होती त्या टाइमाची ती 1980 ला त्यांनी इंदिरा काँग्रेस म्हणून, कारण त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचं इंदिरा काँग्रेस हे नामकरण झालं होतं, त्यावेळेस ते लढले होते. त्यानंतर 1985 ला गोटीराम पवार यांचा त्या ठिकाणी उदय झाला. ते देखील काँग्रेसकडनंच लढले होते. मध्यंतरी 1995 ला विशेसर त्या ठिकाणी निवडून आले होते, दिगंबर विशेसर. ते भारतीय जनता पक्षाकडनं पहिल्यांदा मुरबाडच्या विधानसभेमध्ये आले होते. त्यानंतर पुन्हा 1999 पासून गोटीराम पवार 2004 पर्यंत, पण मग 2009 पासून किसन कथोरे साहेब हे विधानसभेवर विराजमान झाले. ते आजपर्यंत विराजमान आहेत. सलग 3 टर्म त्यांनी मुरबाडचं सिंहासन हे सांभाळलेलं आहे. मुरबाड बद्दल जर बोलायचं झालं तर भौगोलिक दृष्ट्या मुरबाड हा नगर जिल्ह्याला लागून असलेला तालुका आहे आणि ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे. दुर्गम जरी म्हटला गेला तरी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांमुळे, त्याच्यात सगळेच लोकप्रतिनिधी आले, त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या भागाला एक चांगलं वैशिष्ट्य निर्माण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यामध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधी सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये होता. मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्माण झालं. विशेष असं आहे की समजा आपला शहापूर तालुक्याचा जर विचार केला तर शहापूरला आसनगाव रेल्वे आहे जी लागून आहे, पण मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाडला रेल्वे स्टेशन नाही. तरीही मुरबाड औद्योगिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं. त्याचं कारण म्हणजे जसं तुम्ही सांगितलंय की महत्वाचा रस्ता ज्या ठिकाणाहून गेलेला आहे, नगर आणि कल्याणचा जो रस्ता आहे तो जोडणारा रस्ता, त्यातलं म्हणजे आपण ज्याला मध्यवर्ती ठिकाण आपण मुरबाड म्हणू शकतो. आणि विशेषतः बदलापूर हा जो भाग आहे हा खूप लवकर डेव्हलप झाला औद्योगिक क्षेत्रामुळे असेल आणि रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीमुळे असेल. कारण मध्य रेल्वेला सगळ्यात चांगलं कनेक्टिव्ह असलेलं शहर म्हणजे बदलापूर शहर आहे. मुंबईतनं बाहेर पडणाऱ्या मराठी माणसाने सगळ्यात अगोदर जर कोणाला महत्वाचं पहिलं प्राधान्य दिलं असेल तर बदलापूर भागाला जास्त दिलेलं आहे. तर मुंबईतनं प्रस्थापित झालेले सगळे लोक, निघालेले सगळे लोक बहुतांशी बदलापूर वगैरे त्या भागात वसलेले आहेत.
त्या अनुषंगाने तिथल्या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी चांगली कामं केलेली आहेत. रस्त्यांच्या बाबतीमध्ये तिथे फारशा समस्या नाहीयेत. पाण्याचा समस्या आहे औद्योगिकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झाल्या असं म्हणता येणार नाही. निर्माण होतात आणि ते निर्माण होत राहणार आहे. कारण लोकसंख्या वाढते, विकास होत राहतो, त्यासाठी लागणारं पाणी. पण त्यांचे ते प्रयत्न सुरू असतात. त्या ठिकाणी फारसं कुठे त्या गोष्टींचा उद्रेक दिसत नाही. मग असं असताना मुरबाड लोकसभेमध्ये मुरबाड विधानसभेमध्ये किंवा मुरबाड तालुक्यामध्ये समस्या नाहीत का? तर तसं नाही. समस्या सगळ्याच ठिकाणी असतात, पण त्या आपल्या आपल्या म्हणजे कार्यक्षेत्रात असतात. तिथले लोकप्रतिनिधी वारंवार त्यांच्याबद्दल काम करताना आपण बघत असतो. आपण प्रामुख्याने बघितलं आहे की गेल्या 3 टर्म पासून आमदार असलेले किसन कथोरे यांनी सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून केली होती. आता ते सध्या भारतीय जनता पक्षाचे 2 वेळचे आमदार आहेत. 3 टर्म त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी कार्यभार बघितलेला आहे. मुरबाडमध्ये स्थानिक राजकारण जर सोडलं, तर स्थानिक राजकारण हे प्रत्येक विधानसभेत असतं, प्रत्येक क्षेत्रात असतं. स्थानिक राजकारण सोडलं तर मुरबाडमध्ये किसन कथोरे हे नाव आज चांगल्या स्तरावर गाजतंय किंवा एक ओळख निर्माण झालेली. आणि केवळ मुरबाडच नाही, तर ठाणे जिल्ह्यात देखील किसन कथोरे यांचं नाव चांगल्या प्रकारे आहे. आता त्यांना पुन्हा उमेदवारी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे. पहिल्याच यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. आपण या ठिकाणी मुरबाडचा इतिहास चांगल्या प्रकारे आपल्या प्रेक्षकांसाठी मांडला. त्यानंतर आजची विधानसभा जी लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती मुरबाड विधानसभेकडे आपण कसं बघताय? कशी प्रामुख्याने लढत या ठिकाणी, कोणत्या पक्षाने कोणत्या उमेदवाराला तिकीट दिलेलं आहे आणि मुख्य लढत कोणामध्ये होईल आणि कशा प्रकारची रंगत आपल्याला या मुरबाड विधानसभेत पाहायला मिळेल? बघा, आता मुख्य लढत जर बघितली तांत्रिकदृष्ट्या किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितली, स्थानिक लेवलच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जर बघितली, तर भारतीय जनता पक्षाकडनं किसन कथोरे साहेबांचं नाव आलेलं आहे. त्याच पद्धतीने आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतनं सुभाष गोटराम पवार यांचं साहेबांचं नाव आलेलं आहे. त्यांच्या मागचं एक चांगलं वलय आहे की गोटराम पवार यांचं वरदहस्त त्यांच्या मागे आहे. त्यांना एक चांगली जाण आहे. स्वतः सुभाष पवार हे देखील सर्वसामान्य लोकांमध्ये फिरत असतात. त्यांचं काम देखील सुरू असतं चांगलं. जिल्हा परिषदेला त्यांनी उपाध्यक्ष पद केलं. विविध याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. ग्रास रूटला देखील त्यांचा चांगला संपर्क आहे. तर आताची ही लढत खरंच एक रंगतदार होणार आहे. कारण एक तोडीस तोड आपण उमेदवार आपण ज्याला म्हणतो ते समोरासमोर येणार आहेत. सुभाष पवार यांचं देखील वलय चांगले, पण त्याही पेक्षा किंवा त्याच पेक्षा एक कणभर आपण म्हणू शकतो किसन कथोरे हे उजवे सिद्ध होणार आहेत. कारण किसन कथोरेंचा मोठा अनुभव, त्यांची काम करण्याची हातोटी आणि मुख्यत्वे निधी उपलब्ध करून देण्याची जी त्यांची पद्धत आहे ही फार म्हणजे एक अभ्यासाचा विषय. ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चर्चा नेहमी चालते की जवळ असलेल्या शहापूर तालुक्यापेक्षा जास्त निधी ते मुरबाडमध्ये खेचून आणतात आणि कामं देखील करून घेतात. कामं केल्यानंतर त्याच्यातले काय प्लस मायनस असेल त्याच्यावर चर्चा, विरोधकांचा विरोध, या सगळ्या गोष्टी आपण ग्राह्य धरून चालतो. कारण लोकशाही आहे, ते करू शकतात. पण आताची ही जी निवडणूक आहे ही मोठ्या प्रमाणात गाजेल ती मुरबाडमध्ये या 2च व्यक्तींच्या अवतीभोवतीच फिरणारी आहे. राहिला प्रश्न इतर पक्षांचा किंवा इतर उमेदवारांचा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो की त्यांनी त्याची इच्छा असेल तर त्यांनी नॉमिनेशन करावं आणि निवडणूक लढवावी. पण ही निवडणूक जी आहे ही विकासाच्या आधारावरच उमेदवार म्हणजे निश्चित करू शकणारी आहे. इथं जातीचं काढ चालू शकत नाही. कारण विधानसभेचं क्षेत्र हे सीमित असतं. त्याच्यात सगळ्याच समाजाचे, सगळ्याच जातीचे लोक राहत असतात. त्यामुळे या ठिकाणचा जो मुरबाड विधानसभेचा आज आपण बोलतो आहोत, या ठिकाणी विकास हा प्रथमतः येणार आहे. त्याच्यात ज्यांनी कामं केलेली आहेत किंवा जो करू शकतो. कारण एक अँटी इन्कम्पन्सी एक प्रकार असतो की सलग 3 वेळा तुम्ही आल्यानंतर चौथ्यांदा त्याच्याबद्दल थोडीशी निगेटिव्हिटी तयार होते असं म्हटलं जातं. त्याचाही थोडासा विचार करणं फार गरजेचं होणार आहे. आणि राहिला प्रश्न किसन कथोरे आणि सुभाष पवार या दोघांच्या लढतीबद्दल, ही लढत खरंच रंजक होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकारण खेळताना स्थानिक लेवलला छोट्या छोट्या पक्षांमध्ये हे निश्चितच त्याचा अभ्यास सगळेजण करतीलच, पत्रकार करतीलच. लोकसभेचं आता 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. लोकसभेमध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे उमेदवार या ठिकाणी खासदारकीला उभे होते.
आणि त्यांच्यामध्ये आणि किसन कथोरेंमध्ये एक शीतयुद्ध चालू होतं आणि आरोप प्रत्यारोपाच्या बऱ्याच फैरी एकमेकांबाबत त्यांनी केल्या होत्या. तर आता किसन कथोरेंना याबाबत काही फटका बसू शकतो किंवा काय आपण चित्र याकडे बघता? बघा, आता मध्यंतरी एक बातमी आली होती पेपरमध्ये आणि माध्यमांमध्ये. ती बातमी बऱ्याचपैकी चालली की सागर बंगल्यावर दोघांचा समेट करण्यात आला म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी किसन कथोरे साहेब असतील आणि कपिल पाटील साहेब असतील यांना बसवून त्यांच्यातला जो वाद आहे तो मिटवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाद मिटला, अशा प्रकारच्या बातम्या आल्या. पण आपण जर एक पत्रकार म्हणून त्या कडे बघितलं, त्याचं विवेचन केलं किंवा त्याचा विचार केला, तर एक लक्षात येतं ह्याच प्रकारचं बैठक, याच प्रकारचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून मुरबाडमध्ये झालं. ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक सुरू होती, प्रोसिजर सुरू होती, त्या टायमाला किसन कथोरे साहेब असतील आणि कपिल पाटील साहेब असतील यांच्या दोघांमध्ये समेट घडला असं जाहीर मुरबाडमध्ये करण्यात आलं त्यावेळेस. पण त्याही नंतर उमेदवार पडला. आता उमेदवार पडण्याची विविध कारणं आहेत, केवळ एक हेच कारण आपण गृहीत धरू नाही शकत. पण शेवटी एकदा तुमच्या डोक्यात जर ती गोष्ट आली, एखादा विषय जर तुमच्या डोक्यात बसला, तर तो कधीही सहसा मिटत नसतो. त्याच अँगलने त्याच्याकडे बघितलं. आता जरी म्हटलं बाबा सागर बंगल्यावर समेट घडलाय, तर तो समेट सेम त्याच सारखा असणार आहे. त्याच्यात काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, मला तरी वाटत नाही. तर हा शेवटपर्यंत सुरू असलेलं युद्ध हे कायम असणार आहे. त्या टायमाला यांना जर वाटत असेल कपिल पाटील साहेबांना की कथोरे साहेबांमुळे हा फटका बसलेला आहे, सेम आताही तेच होणार आहे, तसंच होणार आहे. आणि निश्चित त्याचा फायदा समोरच्याला होऊ शकतो उमेदवाराला, जर असं झालं, स्पर्धी उमेदवाराला जर असं झालं. एक थोडस वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून जर एक दिलाने काम झालं, तर निश्चितच भारतीय जनता पक्षाचं हे सीट जे आहे हे तिसऱ्यांदा पुन्हा येऊ शकतं, सलग तिसऱ्यांदा पुन्हा येऊ शकतं. पण जर जे मुरबाडमध्ये घडलं तेच जर आता पुन्हा घडणार असेल सागर बंगल्याच्या बैठकीनंतर, तर निश्चितच त्याचा फटका कथोरे साहेबांना बसू शकतो. हे समोरचं गणित आहे. आणि एक अजून दुसरा विचार जर केला या ठिकाणी, कपिल पाटील साहेबांनी आता मागच्याच काही दिवसांपूर्वी निष्ठावंतांचा कार्यकर्ता मेळावा घेतला होता, ज्यामध्ये उघडपणे होता की कथोरे साहेबांच्या विरोधात असलेला सगळा ग्रुप त्या ठिकाणी एकत्र आला होता. मोठ्या संख्येने तो मेळावा घेतला गेला होता. मी स्वतः त्या ठिकाणी ते कव्हर करण्यासाठी गेलो होतो. त्यातली ती भाषणं असतील किंवा काय, तो आरोप प्रत्यारोप ते असतात, ते प्रत्येक पक्षामध्ये असतात, ते थोडस बाजूला ठेवूया. पण एकंदरीत तिथली संख्या बघितली, तिथलं गणित बघितलं आणि विरोध बघितला, तर हा विरोध जो आहे हा जर असाच याच पद्धतीने कायम ठेवण्यात कपिल पाटील जर यशस्वी झाले, तर निश्चितच किसन कथोरे साहेबांना याचा फटका बसू शकतो. यानंतर आता आपण पूर्व इतिहास बघितला, आत्ताची परिस्थिती बघितली. मुरबाडमध्ये विकासाची कोणती कामं आहेत की आता विरोधक किंवा सत्ताधारी आमदार जो येईल त्याच्याकडून केली जातील? भविष्यातलं मुरबाड आपण कसं पाहत? बघा, भविष्यातलं मुरबाड म्हणा, रोजचं वाढतं औद्योगिकरण आणि शहरीकरण, यामुळे गरजा तेवढ्या निर्माण होत असतात. जो लोकप्रतिनिधी असतो त्यांनी जर पुढचं 50 वर्षाचं विजन ठेवलं, तर तो त्या गोष्टीमध्ये सक्सेस होत असतो. अगदीच चांगलं उदाहरण म्हटलं तर आपण नवी मुंबईचं देऊया. गणेश नाईक साहेब असतील, त्यांनी पुढचं 50 वर्षाचं विजन ठेवून जो डेव्हलपमेंट केलेली तिकडची, ती वाखाणण्याजोगी आहे, ती बघण्यासारखी आहे. तसं आपल्याकडे फारसं मोठ्या प्रमाणात दिसत नाही. पण त्यातल्या त्यात मुरबाडमध्ये ह्या समस्या फार कमी प्रमाणात जाणवतात. समस्या नाहीये असं मी म्हणत नाही. मी जसं पहिल्याच याच्यात सांगितलं की वाढतं औद्योगिकरण आहे, वाढतं शहरीकरण आहे, त्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण होत असतात. कारण लोकसंख्या वाढली का तुम्हाला पाणी लागतं, रस्ते लागतात, ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात. तर त्या डिमांड आणि सप्लाय हा प्रकार या बेसवर ते सुरू असतं, ते सुरू राहणार आहे, ते होत राहील. पण प्रामुख्याने बघा, डेव्हलपमेंट कशाला म्हणतात किंवा व्हिजन कशाला म्हणतात? महाराष्ट्रामध्ये ज्या तहसील कार्यालय कचेरी असतील किंवा तलाठी कचेरी असतील किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रशासकीय इमारती ज्या असतील, ज्या मंजूर झाल्या, त्या एकाच वेळेस मंजूर झाल्या नगरपंचायतीच्या. पण आज शहापूरमध्ये ती परिस्थिती आणि मुरबाड मधली परिस्थिती या वेगळ्या आहेत. मुरबाडची जी बिल्डिंग आहे
ती तयार होऊन उद्घाटन होऊन त्या ठिकाणी काम सुरू देखील झालं. प्रशासकीय जेवढी कामं आहेत काम. एकाच ठिकाणी आणून त्या ठिकाणी झाली. हो. याला म्हणतात डेव्हलपमेंट. शहापूरमध्ये काय परिस्थिती आहे? एका हॉलमध्ये अजून अजूनही आहे. त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या त्याच्यामुळे आहे. लोकप्रतिनिधी विजन नाही असाच एक प्रकार त्याच्यामुळे निर्माण होतो. बरं, जागा नाही का? आता आज खरं मुद्दा शहापूरचा नाहीये, पण ते उदाहरण दाखल द्यावंच लागतं की लागून असलेल्या 2 तालुक्यांमध्ये फरक काय कशामुळे? तर लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनामुळे. मुरबाडमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होतंय त्याच पद्धतीचं डेव्हलपमेंट लगतच्या तालुक्यांमध्ये दिसत नाही किंवा विधानसभा क्षेत्रामध्ये दिसत नाही. आणि मग त्याला आपण केवळ नुसतं बाबा आमचा राखीव आहे आणि इथे निधी नाही आणि अपोजिट आहे असं होऊ शकत नाही. प्रशासकीय कामासाठी, शासकीय कामासाठी ज्या पद्धतीने एक व्हिजन लागतं, ज्या पद्धतीने निधी मंजूर करण्याची ताकद लागते, ती ताकद निश्चितच किसन कथोरे साहेबांमध्ये आहे. मुरबाडच्या डेव्हलपमेंटमध्ये किसन कथोरे साहेबांचा वाटा आहे. आपण कारण सगळ्याच लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करून शून्यातनं ते देखील वर आणलेलं आहे. त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या, त्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष घालून मग त्याच्यात गुटराम पवार साहेब असतील, आदरणीय विशे सर असतील, किसन कथोरे साहेब असतील आणि आता सुभाष पवार आहेत जे आता रिंगणात उतरलेले आहेत. यांचं प्रत्येकाचं व्हिजन आहे. त्या व्हिजनाने ते काम करतात. त्यामुळे त्या ठिकाणची लढत ही खरंच रंगतदार होईल आणि येणारा जो काळ आहे, कारण माझ्या एका अनुभवातून मी सांगतो की अंदाज कधी बांधायचे नसतात. कारण शेवटी जनता जनार्दन मतदार हा देव असतो. तोच ते ठरवत असतो की कोणाला त्याला वर आणायचंय किंवा कोणाला घरी बसवायचंय. त्याच पद्धतीने आता ही जी लढत आहे ही रंगतदार होईल. ह्याच्यातनं पुढे जनता जनार्दन काय मतदान देईल, कोणाला कौल देईल हा बघण्यासारखा भाग असतो. मुरबाडसाठी रेल्वे मार्गाचं या ठिकाणी भूमिपूजन देखील झालं, पण त्याच्यानंतर कोणतीच प्रगती त्या विषयामध्ये झाली नाही. तर हे देखील कारण आहे का मुरबाडच्या विकासाला थोडं अधोगतीकडे नेणार? बघा, अधोगती म्हणण्यापेक्षा आपण मागच्या याच्यात पण मी एक स्टेटमेंट दिलं होतं की रेल्वे हा जो भाग असतो हा केंद्रीय मंत्रालयाचा भाग असतो. केंद्रीय मंत्रालय ज्यावेळेस निधी मंजूर करत असते त्या टायमाला तिथली भौगोलिक परिस्थिती, त्याच्यावर होणारा खर्च आणि त्यातनं मिळणारं उत्पन्न या गोष्टींचा अभ्यास करत असते. हा अभ्यास करताना केवळ मुरबाड शहापूर याबद्दलच नाही बोलत आहे मी की पूर्णच भारतामध्ये एक परिस्थिती आहे की बॉर्डरवरची जे काही गावं असतात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फार कमी प्रमाणात होत असतं आणि तिथून त्यांना रेव्हेन्यू तेवढा जनरेट होत नसतो. रेव्हेन्यू जनरेट करणं आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्या समितीला किंवा त्या विभागाला, जसं रेल्वेचा विभाग आहे त्या विभागाला महत्व पटवून देणारा पण लोकप्रतिनिधी हवा असतो. त्याची गरज सांगणारा देखील लोकप्रतिनिधी हवा असतो. बदलापूर हा मुरबाडचाच भाग आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही बघता की फ्रिक्वेन्सी चांगली आहे, लोकल फ्रिक्वेन्सी चांगली आहे. निश्चितच आसनगाव पेक्षा चांगले रेल्वे त्या ठिकाणी जास्तीच्या रेल्वे त्या ठिकाणी चालतात. हाच प्लस पॉईंट त्या विधानसभेमध्ये जर राबवला गेला, कारण बदलापूर पर्यंत आहे तर मुरबाडमध्ये फिरवणं असं, आता हा आपला एक सामान्य कयास आहे, पण तांत्रिक अडचणी अनेक असतात त्याच्यामध्ये, तो अभ्यास त्यांनी करायचा असतो. पण त्यासाठी विशेष प्रयत्न हे लोकप्रतिनिधीच करायचे असतात. त्यामध्ये आता किसन कथोरे साहेब बऱ्याच वेळा आपण विधानसभेतही बघितलं, भाषण करताना किंवा मुद्दे मांडताना असतील, प्रश्न मांडताना असतील दिसतात. त्यांच्याकडनं तो प्रयत्न होत असतो. मध्यंतरी केंद्रीय रेल्वे राज्य आपला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी तो प्रयत्न देखील केला होता. त्याच अनुषंगाने भूमिपूजन वगैरे झालं. त्यांनी शब्द दिला. शहापूर विधानसभा, मुरबाड विधानसभा याचा लोकसभा क्षेत्र जो आहे त्यात ही 2 नेते असे आहेत, कपिल पाटील साहेब असतील आणि किसन कथोरे साहेब असतील, हे सहसा शब्द देताना विचारपूर्वक देतात आणि तो दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यात बऱ्यापैकी त्यांना यश आलेलं दिसतं. त्याच पद्धतीने पाटील साहेबांनी देखील शब्द दिला होता आणि कथोरे साहेबांनी देखील शब्द दिला होता. येणाऱ्या काळामध्ये त्याचा एक निर्मूलन होईल, ती त्या ठिकाणी रेल्वे येईल अशी अपेक्षा मुरबाडकर करताना आपल्यासारखं पत्रकार देखील करतो. आपण बघत असतो त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी, अभ्यास करत असतो, त्या लोकांशी चर्चा करत असतो. तर सहसा ते जाणवतं की येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितच रेल्वे, पण रेल्वे आली तर त्या काळाचा अजूनही विकास होईल. रेल्वे फ्रिक्वेन्सीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्यापैकी कव्हर होतात. तुमचा इंधनाचा खर्च वाचतो, त्यामुळे जो काही विक्रीवर त्याचा परिणाम होतो मोठ्या प्रमाणात सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे फार भाजीपाल्यापासून तर दुधापर्यंत त्याचा निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि ग्राहकांना. या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की
राष्ट्रीय पक्ष किंवा स्थानिक पक्ष तर हे असतातच, याच्या व्यतिरिक्त काही अपक्ष किंवा एखादी बंडखोरी वगैरे असे प्रकार हे देखील प्रत्येक विधानसभा मतदाराच्या निकालावर परिणाम करत असतात. तर असं कुठला परिणाम मुरबाडमध्ये आपल्याला जाणवतो का? नाही, मुरबाडच नाही, एकंदरीत जर बघितलं हा. ना, एक साधारण 30-35 वर्षापूर्वी हा एक प्रघात सुरू झालेला आहे. हा. त्या अगोदर राष्ट्रीय पक्षांना जी काय असायची विचारसरणी तीच धरली जायची आणि त्या अनुषंगानेच प्रयत्न केले जायचे राष्ट्रीय पक्षांना तिकीट मिळवण्याचे. आणि नाही मिळालं तर मग एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणं. तेव्हा अपक्ष किंवा स्थानिक पक्षांना फारसं महत्व नव्हतं. आणि 30-35 वर्षाचा इतिहास जर आपण काढला, जर बघितला, तर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम पक्षांवर होतो. फार कमी स्वरूपाचे प्रादेशिक पक्ष असतात किंवा स्थानिक पक्ष असतात, जे जसं बच्चू कडूंचा पक्ष आहे, प्रहार आहे, अपक्ष म्हणून लढतात, पण त्यांचं काम सगळ्यात महत्वाचं असतं. बच्चू कडूंचं काम हे त्यांना निवडून देत असतात. असे फार कमी आहेत. बहुजन विकास आघाडीचे हे त्यांच्या स्थानिक लेवलला त्यांचं काम आहे आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या आवाक्यामध्ये ते काम करत असतात. पण इतर ठिकाणी त्याचा फारसा प्रभाव दिसत नाही. तर प्रभाव दिसत नाही हा एक सर्वसामान्य माणसांचा भाग झाला, त्यांचा दृष्टिकोन झाला. पण पत्रकार म्हणून जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत असतो, त्याचा सगळा डिटेल आपण जेव्हा काढत असतो, मतदाराची आकडेवारी जेव्हा इलेक्शन नंतर काढत असतो, तेव्हा एक मोठ्या प्रमाणात जाणवते की मोठा वर्ग हे छोटे छोटे असतील, कोणी 5,000, कोणी 3,000, कोणी 8,000, कोणी 7,000, कोणी 1,000, ही जी मतं सगळे आकडेवारी गोळा केली तर मोठ्या प्रमाणात ही मतं फोडत असतात. त्याचाच परिणाम विनिंग सीट किंवा लुजर सीट याच्यावर होत असतो. आपण जर कथोरे साहेबांचं बघितलं तर टप्प्याटप्प्याने मतदान वाढताना दिसतं. एक प्रत्येक वेळेस त्यांचं मतदान वाढतं. मागच्या टायमाला त्यांनी लाखाच्या वर मतदान घेतलं होतं निवडून येताना, ते वाढत जातं. तर याला स्थानिक पक्ष देखील कारणीभूत असतात की ते समोरच्या अपोजिट पक्षाची जी मतं आहेत ती खाण्यासाठी बऱ्यापैकी मदत करत असतात. हीच हे उदाहरण आहे. असंच सगळीकडे आहे की बऱ्याच ठिकाणी काय होतं की चांगला जो उमेदवार असतो किंवा स्टँडिंग जो उमेदवार असतो, पडण्यामागे सगळ्यात मोठं काम त्याच लोकांचं. आता अगदीच आताच्या लोकसभेचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर बऱ्यापैकी मतदान म्हणजे लाखाच्या घरातलं मतदान एका पक्षाने अपक्षाने खाल्लं होतं, बरोबर आहे. तर त्याचा परिणाम निश्चितच कपिल पाटलांच्या याच्यावर झाला. आणि तेच कारण आहे की आता पुढे सगळं हे जे राजकारण घडतंय त्याला अनुसरूनच घडतं. आता एक गंमत अशी आहे की ज्या पक्षाचा परिणाम म्हणजे मत खेचण्यामुळे त्या पक्षाला त्याचा फायदा नाही झाला, पण समोरचा पडला हे निश्चितच झालं. तर कपिल पाटील साहेबांच्या आताचा जर विचार केला तर त्या टायमाला ज्या पक्षाचा आधार घेऊन कपिल पाटील साहेबांना पाडण्यात आला, त्याच पक्षाचा आधार घेताना आता समोरच्याला पाडण्याचं गणित हे दिसतंय. हे समजदाराला समजेल. याच्या जर अगदी खोलात जायचं म्हटलं तर रंजना उघडा या भारतीय जनता पक्षातनं त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहात, स्थानिक पक्षामध्ये. तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हा येणारा काळ ठरवेल. पण आपला जो अभ्यास असतो कदाचित हा चुकू शकतो, वर खाली होऊ शकतो. पण मी जसं मागच्या स्टेटमेंट मध्ये म्हणालो आताही म्हणतो, अपक्षाला तेवढा मोठा जनाधार नसतो. आणि उमेदवार जर ऐन वेळेस आला तो आता जर सुरुवात करत असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांमध्ये त्या पक्षासंदर्भात मांडणं, चिन्ह तिथपर्यंत नेणं, या सगळ्या गोष्टी त्याला जमणं, याच्यामध्ये जो कालावधी असतो हा कालावधी कमी मिळतो. तसं विधानसभा क्षेत्रामध्ये फिरायला एक 15-20 दिवस, महिनाभर जरी कालावधी असता तर अजून त्याचा परिणाम वेगळा दिसला असता निश्चितच. पण जसं बरोरा साहेब असतील, दरोडा साहेब असतील, ही नावं परिचित आहेत, यांचे पक्ष परिचित आहेत, यांच्यामुळे पक्षाची ताकद आहे. रंजना उघडा हे नाव देखील बऱ्यापैकी तालुक्यात माहिती असलं तरी शेवटी नवीन पक्षाला सोबत घेऊन काम करणं याच्यात त्या गोष्टी परिणाम होत असतो. तर येणारा काळ ते ठरवेल. पण प्रादेशिक पक्ष जे असतात, छोटे छोटे पक्ष जे असतात, ते भले निवडून येण्यापेक्षा पाडण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत असतात. त्याचा परिणाम हा लोकसभेच्या असेल, विधानसभेच्या असेल, निवडणुकीवर दिसत असतो. कधी कधी यांच्या ह्याच वागण्यामुळे चांगला उमेदवार देखील आपल्याला गमवावा लागतो की ज्याच्याकडे व्हिजन असतो, जो काही करू शकतो, असे उमेदवार आपण गमवताना बघतोय. दुसरी गोष्ट महत्वाची असते की प्रादेशिक पक्षांमध्ये सिंपथी हा एक मॅटर असतो.
म्हणजे ते सामाजिक सिंपती मिळवतात, जातीची सिंपती मिळवतात, ह्या ज्या गोष्टी असतात, तर थोडस हे वाईट आहे, हे व्हायला नको. मी मागेही बोललो ना आताही बोलतो की कुठलंही काम असेल हे केवळ विकासावर व्हावं बरोबर. आणि त्याच्यात सबका साथ सबका विकास हीच संकल्पना ठेवली जावी. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्ही निवडून यावं. बरोबर. लोकांच्या सिंपतीवर निवडून येणं म्हणजे हे भूषणावं नाहीये. बरोबर. तुम्ही काम करा आणि त्या कामाच्या जोरावर निवडून या. हे जर सूत्र ठेवलं तर निश्चितच त्या तालुक्याचा, त्या भागाचा विकास होत असतो. बरोबर. त्या ठिकाणची जनता तुम्हाला येणाऱ्या काळात देखील मदत करत असते. हे साधं गणित आहे. आज आपण 139 मुरबाड विधानसभेवरती एक चर्चा आयोजित केली होती. ही चर्चा करत असताना आपण बाजूला असलेल्या शहापूर तालुक्याचा देखील थोडाफार अंश या मुलाखतीमध्ये घेतलेला आहे आणि तो घेणं क्रमप्राप्त होतं, कारण लागूनच असलेला तालुका आत्ताच घडलेल्या घडामोडी याचा अनुषंगाने आपण थोडासा त्याच्यामध्ये ही देखील मांडणी केलेली आहे. या ठिकाणी आज आपले उमेश जोशी यांनी यांच्या अनुभवातून ही सगळी मांडणी केलेली आहे आणि हा सगळा एपिसोड तयार करतायत. निश्चितच यांच्या अनुभवाचा फायदा आपण भविष्यात देखील घेणार आहोत. आपले या ठिकाणी आपण जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांवर चर्चा करणार आहोत आणि ह्या चर्चा आपल्याला पाहण्यासाठी जनता दरबार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनता दरबार. त्याचप्रमाणे आपण ज्या विधानसभेच्या निवडणुका बघतो, ह्या चर्चा आपल्या ज्या आहेत या चर्चांना मूर्त रूप हे 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला मतमोजणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस मूर्त रूप या ठिकाणी आपल्याला समोर येईल आणि त्याच अनुषंगाने फक्त आपण या ठिकाणी प्रत्येक विधानसभेवर असलेल्या स्थानिक पातळीच्या चर्चा आणि त्याचा अभ्यास करून आपल्या अनुभवांतून यांनी मांडणी केलेली असते आणि ती मांडणी आपण या ठिकाणी ऐकत असतो. मतदान हा मतदार राजाला घटनेने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराचा आपण वापर करा आणि मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने बाहेर पडा व आपला मतदानाचा हक्क बजावा. उमेदवार कोण द्यायचा, कोणाला मतदान द्यायचं हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, मत आहे. त्याप्रमाणे त्यांनी तो हक्क बजावावा आणि ही लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मतदानचा हक्क बजावा हे जनता दरबारकडून आपण सगळ्या मतदार राजाला या ठिकाणी आव्हान करू. आपल्याला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि पाहत राहा जनता दरबार. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये लवकरच. नमस्कार. नमस्कार.